बदलापूर प्रकरणी हायकोर्टाकडून सरकारची कानउघाडणी करण्यात आली आहे। जनता रस्त्यावर उतरली तेव्हा तुम्हाला जाग आली का असा सवाल न्यायमूर्तींनी विचारला। उशिरा कारवाई करून काय होणार आहे असा प्रश्न देखील न्यायमूर्तींनी विचारला। बदलापूर प्रकरणातील सुमोटो याचिकेवर मंगळवारी पुढील सुनावणी आता होणार आहे। तर हायकोर्टाकडून सरकारची कानउघाडणी करण्यात आलेली आहे। गुन्हा पॉक्सको अंतर्गत येत असून देखील लवकरात लवकर का दाखल केला नाही असा सवाल कोर्टाने विचारला। त्याचबरोबर शाळेने कारवाई केली पाहिजे होती। सरकारी वकील बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद केला। मग तुमच्याकडून का कारवाई झाली नाही? न्यायमूर्ती चव्हाण यांनी सरकारी वकिलांना हा सवाल विचारला। या प्रकरणातील काही गोष्टी एफआयआर मध्ये नमूद केल्या नाहीत का असा प्रश्न देखील कोर्टाने उपस्थित केला। पोलिसांकडून या प्रकरणातील सर्वच गुन्ह्यांचे कागदपत्र कोर्टामध्ये का दाखवले जात नाहीत? एका मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतलं, मग दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट का घेतलं नाही असा प्रश्न देखील कोर्टाने विचारला। मुलींचं स्टेटमेंट घेतलं तेव्हा त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं का असा प्रश्न देखील कोर्टाने केला। पालकांचे स्टेटमेंट पोलीस स्थानकामध्ये का रेकॉर्ड केले नाहीत? पोलिसांनी योग्य पद्धतीने काम केलं नाही, त्यामुळे निलंबित केलं हे उत्तर योग्य नसल्याचं देखील कोर्टाने म्हटलंय। एक मुलगी 3 वर्ष 8 महिने आणि दुसरी मुलगी 4 वर्षांची। तुम्ही कुटुंबाला सहकार्य केलं पाहिजे। सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा अर्थ माहिती आहे का की आठवण करून देण्याची गरज आहे असा परखड सवाल देखील कोर्टाने पोलीस प्रशासनाला केला।